यवतमाळ बसस्थानक परिसरात बॉम्बचा थरारकच उडाला होता. यवतमाळकरांचा श्वास रोखला होता, पण शेवटी एक मोठा धक्कादायक सत्य समोर आले नाही. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना आज सकाळी यवतमाळ बसस्थानक परिसरात अचानक बॉम्ब असल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या एक धक्कादायक संदेशामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आणि काही क्षणातच घटनास्थळी पोहोचली. बसस्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये संशयित बॅग आढळल्याने परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळी कसून तपासणी केली. प्रत्येक हालचालीवर नागरिकांचे लक्ष खिळले होते. संशयित बॅग सुरक्षितपणे ताब्यात घेऊन ती बस स्थानकासमोरील निर्मनुष्य ठिकाणी हलवण्यात आली. प्राथमिक तपासणीत हा बॉम्ब डिस्फ्यूज होण्यास कठीण असल्याचे लक्षात येताच पथकाने अत्यंत दक्षतेने ती BDS व्हॅन मधील बॉम्ब बास्केटमध्ये ठेवून शहराबाहेरील सुरक्षित ठिकाणी नेऊन निष्क्रिय केले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे गोळा केले. दरम्यान वाहतूक पोलिसांनी गर्दी सुरळीत ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या संपूर्ण कारवाई दरम्यान नागरिकांचा श्वास रोखला गेला होता. मात्र काही वेळानंतर मेगाफोनद्वारे पोलिसांनी जाहीर केले की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा कोणताही खरा धोका नव्हता, तर यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने घेतलेली एक रंगीत तालीम होती. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक पुरात व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालीम पार पडली. या सरावातून आपत्कालीन परिस्थितीतील पोलीस आणि नागरिकांनी कसे वागावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.